मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 24 तासात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे। या दरम्यान कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे। राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार गेलाय, मात्र मुंबई आणि कोकण पट्ट्यात परिस्थिती थोडीशी वेगळी असते, कारण मुंबई आणि कोकण पट्ट्यात समुद्र जवळ असल्यामुळे हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे घाम भरपूर येतो आणि त्यामुळे इतर त्रास होऊ शकतात। त्यामुळे मुंबईकरांसाठी 38 अंशांपर्यंत तापमान जाणं देखील धोकादायक आहे। त्यामुळे या उकाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेत काळजी घ्यावी। तेव्हा नागरिकांनो, आरोग्य सांभाळा, कारण राज्यात उन्हाची दाहकता वाढत चालली आहे। अनेक जिल्ह्यात पारा 40शी पार गेलाय। विदर्भासह मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढलाय। थंड हवेची ठिकाणं सुद्धा सध्या तापलेली आहेत। महाबळेश्वर, माथेरान यासारखी थंड हवेची ठिकाणं आहेत। इथं मुंबईपेक्षाही जास्त तापमान वाढलंय। त्यामुळे पर्यटकांनी देखील या ठिकाणांकडे पाठ फिरवली आहे। पुणे, ठाणे, सांगली, सातारा, संभाजीनगर, सोलापूर, नाशिक, नांदेड, परभणी, बारामती, कोल्हापूर या जिल्ह्यात पाऱ्यानं 40शी गाठली आहे। तेव्हा ठाण्यात आज 40.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। पुणे जिल्ह्यामध्ये 41.3, सांगली जिल्ह्यात 41, साताऱ्यात 40.5, संभाजीनगरात 40.7, सोलापूर जिल्ह्यात 43.7 अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलंय। नांदेडमध्ये 42.8, नाशिकमध्ये 41.2 आणि परभणीत पारा 41.8 अंश सेल्सिअसवर आहे। कोल्हापूरमध्ये 40.2 आणि बारामतीत 40.9 इतका पारा आहे।